हे काय आगामी मुखायची आहे न दिसणे दिसणे नसे मिळवी डोळे झाकेलेले स्वयं पालवी काय बोलो आगवे. न दिसणे म्हणजे अज्ञान, दिसणे म्हणजे आहे का सुद्धा आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाला घालवणारं ज्ञान हे सुद्धा नाही. न दिसणे म्हणजे अज्ञान, दिसणे म्हणजे ज्ञान. बरं का. दोन्ही झाकले, या दोन्हीने स्वरूप आणि झाकल्या गेलेलं आहे. काय बोला नवी आहे. जेव्हा हे दोन्ही सगळे नष्ट होऊन जाते, अज्ञानाबरोबर कोण नाही सोडते ज्ञान. कापराला जाळणारा अग्निसुद्धा काय होतं, कापरालाही नष्ट करतो ना आपणही. केवळ स्वरूप स्थिती, तिचं वर्णन करून सांगता येत नाही. रात्रीचा पहिलं काढ कोणे देखावा ज्ञान मार्तंड, प्रकाश बिन प्रकाश प्रकाशाचा. रात्रीचा पहिलं काढ. परमात्मा स्वरूप म्हणजे रात्रीचा पहिलं काढ. जगात दिवस आणि रात्र याच्या पलीकडे, आमच्या प्रकृती पलीकडे जरी कल्पवीन मागचे असा ज्ञानरूपी सूर्य प्रकाश सेवीन सुरुवात प्रकाश. तेव्हा यांचं जे अंगभूत प्रकाश म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. सूर्याला प्रकाश आणावा लागतो आहे, साखरेमध्ये गोडी आणावी लागते का, गोडी म्हणजे साखर, साखर म्हणजे त्याप्रमाणे हा आणखी प्रकाशाचं स्वरूप आहे. असा चित्सर्जपूर्वी श्रीनवृत्ती आता नमोचे पडतं पडते जे बाधक आहे जाते स्थिती बोलायची आहे. तर चित्सूर्यात भौतिक सूर्यात आणि चित्सूर्य म्हणजे ज्ञानरूपी सूर्य निवृत्तीनाथ महाराज आहे. आकाशामध्ये असलेला सूर्य भौतिक आहे आणि आमचे गुरुजी कोण आहे, चिद्रूप सूर्य आहे. बाधक आहे नमो नमो पडतं पडते, पुन्हा एकदा नमस्कार करत नाही, पुन्हा पुन्हा काय करतो, वायुर्यमोग्नी वरुण पिशांगा प्रजा प्रतिसत पुनश्च भूयोपि नमो नमः नमः परस्ताद. अकरा अध्यायामध्ये अर्जुनाला देवाचं महात्म्य कळल्यामुळे एक वेळ नमस्कार करतो का पुन्हा पुन्हा नमस्कार करतो, पुन्हा पुन्हा नमस्कार. म्हणलं स्तुती काय करावी. स्तुतीच्या योगाने यांचं स्वरूप मलिन होतं. जे देवाचे महिमान पाहून या स्तुती तरी यायचे तरी स्तव्य बुद्धीशी आहे. स्तुती म्हणजे शब्द त्या ठिकाणी परत येतो का. समुद्रामध्ये वर्णन करण्याकरता गेलेला मनुष्य समुद्राचं वर्णन करू शकतो का, माघारी फिरतो. त्याप्रमाणे गुबागाला पाहण्याकरता कोण गेले, शेळी गेली का, ते परत येईल का, ते संपली. त्याप्रमाणे स्तुती करणारा तद्रूप होणार. स्तव्य बुद्धीशील या म्हणून स्तवन करणारे असे जे निवृत्तीनाथ महाराज काही याच्यापर्यंत स्तवन करता येते, पुढे स्तवन करता येत नाही. एखादी साखर आहे, खडा आहे, पांढरा आहे, गोड आहे, हे वर्णन करता येईल. गोडीचं वर्णन करण्याकरता शब्द नाही. अनुभवाची जोगी ते अनुभव स्वरूप आहे. ज्याची ज्या सर्व नेनिवा जाणीजे आणि मौनाची मिठ्या बाणीजे काहीच नव निवजायची वस्तू आहे. ही वस्तू कशी आहे, सर्व नेनिवा जाणीजे आणि मौनाची माठी शेवटी वर्णन होऊ शकत नाही. मला मौनाने वर्णन करणं, मुका मनुष्याचं बोलू शकत नाही का, बोलू शकत नाही. मुखात स्वाद अनुभव, मग क्रिया कशी होते. तो मुका माणूस आहे ना,
ते काही लोक काय त्याची मौज करतात, त्याच्या पानावर लाडूच वाढत नाही, पुढे जातात आणि तो आपलं काय करत होतो, खुन्याने बोलतो. मग हे सगळं खुन्याने बोल, शब्द त्याचं वर्णन करू शकत. एक 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 दृष्टांत. मौनगार असे तुझे नाव, काहीच नवं निवो जे आपण पाहिलं तिथे काही व्हायचं नाही, आहे ते घालवायचंच आहे. नत्व सांगायचे, देशीच पावडर कसं ते पावडर कसं ओढायचा, हे मिळवा ते मिळवा ते मिळवा. आणि परदेशी फावडं कसं असते, असलं ते यायचं फेकायचं, धरायचं, आहे ते सगळं काढायचं. आणि जे काढता येत नाही त्याला स्वरूप समज. सगळ्याचा निराश केल्यानंतर उरते ते तुझ्या उद्देशासाठी पश्चंती पंचमापोटी परेशी पाठी. नमो विश्वबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा. परावाणी सुद्धा त्या ठिकाणी वर्णनाच्या बाबतीमध्ये गेली. जया उद्देशासाठी पश्चिमी नाही का अशा चार वाण्यानं वैखरी, मध्यमा, पश्चंती, परावाणी. आपण बोलतो ही वैखरी वाणी, मनातल्या मनात भासतो. परा नाही वैखरी, मध्यम वाणी. तिथे सेवक पण आहे, देवबीर बोलकियाच्या सूत्राची लैली उपसाहोजी म्हणे अनद्वय आनंद. आम्ही आतापर्यंत त्याची काही जी तुलना केली, वर्णन केलं, तर म्हटलं आमचा अन्यायच आहे, तेव्हा तुम्ही अन्याय काय करा सांगा. उपसाहोजी म्हणे उणे अद्वय आनंद. तुमच्या ठिकाणी काय उणीव आहे की तुमचं वर्णन करून जा. समुद्राच्या ठिकाणी कुठं पाण्याची उणीव असते का? ते काय इंद्रायणी का कुबेर गंगा आहे का हटायला? असे अद्वय नमो विशद आनंद अद्वय नित्य अमृताचा सागर, रंगी अमृताचा सागर देखोनी पडे होते. तसा त्यांचं स्वरूप पाहिल्यानंतर काय करावं याचा आहे विसर पडत असतो. तर शबरीला सुद्धा एकदम रामरूप पाहिल्यानंतर सर्वस्वाचा काय पडला, विसर पडला. खुशाल सांगते मी दाताने खाऊन चावून पाहिलेली आहे. आता हे कोणाला बोलतो काय? मला टोचलेली कशी आहे, आपल्यासारखा असतात वेळ मारून दिली असते. ते खुशाल म्हणते काय केलेली आहे, खाऊन पाहिलेली. मग आता खाऊ नाही का त्याचं वर्णन करून सांगता येत नाही. वर्णन केलं म्हणलं ते वर्णनाचा विषय तुम्ही होऊ शकत नाही. शाकोय कीर बहुत म्हणावा, त्याचा हर्षाची वेळ घ्यावा, उजळवणी देवी त्याची बाजीवा भक्ताशिवा. तेव्हा त्याच्यात काय देतो याच्याकडे पाहत नसते, त्याच्या मुळाशी काय पाहिजे, प्रेम पाहिजे. म्हणजे प्रेमाने सगळ्या गोष्टी पाहिजे. काय दिलेलं आहे याला महत्त्व नाही. पत्रम पश्यम फलम दोयम. तिचं काय वणी आहे का, तिथे लक्ष्मीला बाजूला सारतात. आपल्या भक्तीने कुठे तो प्रसन्न होतो का? मग काय पाहिजे, प्रेम नाही का? तर बाप असतो जेवायला आणखी बसल्यानंतर पोराला घेऊन बसला, ते कार्ट स्वतः खात नाही, मग काय करतात आपल्या तोंडात काहीतरी घालतात आणि मग ते गिळून टाकावा घास, गिळून टाकत नाहीत, म्हणा तोंडातून काढतात बापाला चारतात. इतका घाणेरडा घास बाप मोठ्या आनंदाने खातो. मग घास मोठा आहे का प्रेम मोठा आहे, व्यवस्थित लावायचं बरं का. बाळा उचितपणे होय, आणि तरी बाळ नाही तर त्याला बाळ असं म्हणता येणार. परी साचाची येरी बाई मनोनी तोच आहे, पण त्यांना आनंद होतो असं वर्णन करतं. असं मोठं ताट ठेवलेलं असतं आणि त्याच्यात खाण्याचे पदार्थ आणि 2-3 बसतात तिथे लहान पोरं असं उभं राहतो काय जेवता जेवता, आणि त्या ताटामध्ये ते कार्ट देहधर्म करतात, लघवी करतात. तरी ते बाजूला जरी केला तरी शेंदुडे कुठे पडते तरी काढून पुन्हा बाप खातो.
एक 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 दृष्टांत. गाव रसे भरले, पाणी पाठी पाहिजे तले, गंगा काय म्हणतले परतेश्वर. नाही का सगळं पाणी चांगलं येतं, जे का वाटेल तसं येतं. पण गंगेने त्याचा स्वीकार केला का, वेर केला का कधी? स्वीकार केला. भृगूचा अपकार, लात मारली होती देवाच्या, प्रियोपचार, आणि ते तोषणे त्रिसर, श्रीवत्सलांचना, मेरी भक्ताचे भूषण. की अंधारे कोतले अंतर नाही हारा, तो तोषेची ना सारंगधार गुरुत्वाचे. त्याची भक्ती पाहून परमात्मा काय झाला, लादेपासून सुद्धा सुख झाला. बिचारा कैसा बघून अंधारे खोतले अंबर, झाले दिवस असा समोर, त्याने त्या परता स्वर म्हणतोडे काही. ज्यावेळेला सूर्य उगवत असतो त्यावेळेला आणखी सूर्य असं म्हणतो, अंधार बाजूला हो की मला तिकडे जायचं. अंधारात नष्ट करून टाकतो. त्याने ते पर म्हणतोडे काही. ते बोध बुद्धीचे नितोळे घालून ईश्वर शिसल्याचे कांडाळे, तो किलास ते एके वेळी उपास. म्हणून तुम्ही आमच्याहून भिन्न आहात असं समजून आम्ही तुमची स्तुती केली. तो किलासी तो ये वेळी तुझी तुलना केली. वेळेपणा आमचा हा वेळेपणा तुम्ही काय करा, सहन करा. परी मी आजी तुझ्या गुणी लाचावलो अपराधना म्हणे, प्रत्येक परिवार्थपणे तुझ्या गुणामुळे लाचावले म्हणा लागलेचे गोडी. पण अपराध, आमचा अपराध मात्र तुम्ही मानू नका. आता म्हणलं एवढं जर तुम्हाला समस्या आहे, मग नाही का स्तवन करण्याचं टाकून द्या की. ते म्हटलं जेवायला बसलो ना, मग थापड जरी मला पूर्ण जेवण केल्याचे उठणार नाही. नाही काय करणार आम्ही. तो का म्हणे आता आम्ही नव्हतो दवडीचा पडी अर्धध्वनी नटी कला, मी आगीता येणे नावे, तुझे पसाय अमृत स्वावे, भानुराजरो गुणे नव्हे. म्हणून गीता हे आम्हाला तुमचं पसायरूपी अमृत आहे. वानुरादलो धुण्याने जावे, उलट एक पट होण्याच्या ऐवजी किती पट होते नाही का. काही काही मंडळी असताना 2 मिनिटाची वेळ दिली जाते, 5 मिनटं गेले घंटा वाजून व्हायला. त्या म्हटलं 2 मिनिटाची वेळ आहे पुढे बोलायची. ते म्हटलं 2 नाही मिनटं माझी आहे, आमचं ठरलेलं आहे. पूर्ण व्याख्यान होईपर्यंत आम्ही वेळेला मदत नसतो. आता एवढं मोठं कार्य तुमच्याकडून कशामुळे झालं, काय असं आहे की तुमच्या बुद्धीमध्ये. तेव्हा उगीच असे हे ज्ञानरूपी तप आम्हाला प्राप्त झाले. याच्याकरता सत्यवादाचे तप आणि वाचा केली बहुत, कल्प म्हणजे अनेक, आणि युगानुयुगी आम्ही तप केले. पुण्यश्रोषी नाही त्या फळाचे महादेव पातळी उगीच आणि मिळालं. कारण की आम्हाला जे काही प्राप्त झालं त्याच्या पुढाशी काय झालं, तपसावं लागलं. पुण्य पोषिली असाधारणे, ते तुझे गुण वानरे, वा ठेवणे माझे उत्तीर्ण झाले. मला सामान्य पुण्य केलं की असाधारण पुण्य केलं नाही का. त्या पुण्यामध्ये पुष्कळ नाही का. पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे माते जेणे पाहिजे. जे पापाने नरकाला जातो. सामान्य पुण्याचं जर स्वर्गात काय भगवत भेटली होते का. ज्या पुण्याने भगवत भेटी होते ते पुण्य मात्र माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. जीवाची आडवी आतुरतो मरण गावी. आपण जीवरूपी अरण्यामध्ये सापडलेलो आहोत आणि कोणत्या गावात पडलेलं मरण गावी, जिथले मरचे आणि मरण ठेवलेलं असं. त्या देशाची आगवी तुमच्या कृपेमुळे मरणाची भीती सगळी संपून गेली. आता गीता येणे नाव घेणे, जे अविद्या
जिणवणी दाटो की कीर्ती तुझ्या जोगी उन्हा वाना वयाली जे गीता येणे नाव घेणे. असं कोणत्या ग्रंथाचं माहिती नसेल तो प्रश्न सोडून द्या. आपल्याला उपनिषदाचं माहिती नाही, ग्रंथाचं माहिती नाही, पण सर्वांच्या तोंडामध्ये कोणती गीता. लहान पोराला सुद्धा गीता म्हटलं की प्रश्नच नाही. सर्वांच्या हृदयात वास्तव्य करणारा ग्रंथ आहे गीता. गीता जर पाठ केली ते आता नाही, शृंगेरी पाठाचे शंकराचार्य 21,000 देव होते दुष्काळामध्ये. किती काही ना 2-4 लोक विचारायचे, 5 झाला म्हणून जायचे. बरं नापास झाला तर येणं झालं तर खर्च बरेच पैसे पोरायला आणले होते. निर्धना घरी वनिवसे आणि महालक्ष्मी वनिवसे. ते निर्धनाचे म्हणून एक आहे, अगदी कफल्लक मनुष्य आहे, घाटावर बसलेला मनुष्य आहे. आणि त्याला कुणाचा प्रसाद प्राप्त झाला, महालक्ष्मी. मग त्या निर्धन पर्यायचे आता त्याला कफल्लक म्हणणार का तुम्ही? घाटावरचा भिकारी म्हणणार का तुम्ही? तो कोण झाला? अंधकाराची आठाया अंधवे सूर्य आलिया. तो अंधाराची होत आहे प्रकाश. जिकडे तिकडे अंधार आहे आणि त्या कोणाचं येणं झालं आगमन सूर्याचा. अंधाराचा जगा आहे, तो अंधार अंधार राहतो का प्रकाश होतो. त्याप्रमाणे त्या देवाची पाहता तोरी विश्व परमाणू तरी आणि भावाचे सरोवरी. देवाचा मोठेपणा पाहिल्यानंतर विश्व परमाणू आहे. विश्व कसं दिसते? तत्रैकाग्रम जगत कृष्णम प्रविभक्त म्हणे कदा अपश्यत देव देवस्य. पृथ्वीवर परमाणू असते का नाही, त्याप्रमाणे जगत दिसायला. कुठे? स्वरूपाच्या ठिकाणी जगत म्हणजे परमाणूचा. त्यावरून परमात्मा केवढा मोठा असला पाहिजे. परमाणू दशाही न तरी आणि भावाचे सरोवरी नाही. एवढा प्रभू भावेन तरी संपुटी होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी. सगळा मोठेपणा परमात्मा विसरून जातो. आणि लहान हो म्हटलं तर लहान होतो, मोठा म्हटलं तर मोठा होतो. गीता वाका आणि निप्पा पुष्पाची उत्तरवाणी समर्थित वा श्रीयाने फेडली आहे. मग गीताचं व्याख्यान करण्याकरता कपुष्पाचे नाही का आकाशाचा फुल तोडण्यासारखं आहे. इतका ग्रंथ कठीण आहे. ते सांगतात ना विवेकानंदाचं, त्याचं व्याख्यान पंडितांना सुद्धा आणखी हे करतं. सहज बोलायला लागले त्याची सभा जिंकली होती. कोणाची कृपा? परमहंसाची कृपा. कृपेमध्ये काय पाहिजे नाही का. ज्ञानदेव म्हणे बोल रे, आणि ओंकार पूर्ण शब्द वेदाचा आरंभ करता झाला. कृपेचं फलही नाही. बरेचसे कृपेचे फल आपण पाहतो. एकदा कृपा झाली म्हणजे काय संपलं सगळं. तुझे ने प्रसाद आहे आणि मी किताबातने अगाधे कल्पे निरूपेन विशदे. तुमचा प्रसाद जर आम्हाला प्राप्त झाला, मग गीतेमध्ये असलेले जे पद आहे नाही का, कोणताही श्लोक 32 अक्षराचा, 16 अलीकडे 16 धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समवेताय मामका पांडवा. प्रत्येक पदाचं काय लागतं. मग आम्ही प्रत्येक पदाचं वर्णन कोणाच्या कृपेमुळे करणार? श्री गुरुजय. हे वृक्षरूप परिभाषा केल्या उपाधिरूप विश्वेच्या सद्वैद्य जायचा आंगळीला. संसाराचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाच्या रूपकात केलं? वृक्षाचे रूप उपाधिरूप. त्याचप्रमाणे उपाधिरूप अशेषा सगळ्या उपाधीचं काय केलं? वर्णन केलं. सद्वैद्य जायचा आंगळीला. जसं आणखी परंपरेत आलेला जो वैद्य असतो तो काय करतो? कारणापर्यंत जात असतो. एखादी जखम झाली असेल, सामान्य वैद्य मलमच लावतो.
सतत मेका जखम झाली, मग आपण काय करतो, औषध. त्याप्रमाणे कुठस्थ अक्षर 10वीला पुरुष प्रकार त्याने उपहिता या चैतन्य केला. हे वर्णन करण्याकरता द्वाभिमा पुरुष लोके शरद सर्व आणि भूतानी उत्तम पुरुषस्वन्या. त्याचं वर्णन करून आम्ही काय केलं, नाही का विचारलं होतं ना, म्हणलं उपाधी सांगा की आम्हाला. निरुपाधिक तत्व जर सर्व आहे ते निरुपाधिक तत्व आम्हाला विशद करून काय करा सांगा. त्यावेळेला अर्जुनाने विचारले निरुपाधिक भगवा काय सांगतात. म्हटलं भलतंच आहे की वाढायला सांगितलं तरी खंडानं वाढतं काय पेटलं. म्हटलं कारण त्याचं यथार्थ वर्णन वेदाला सुद्धा करता येत, मग करता येत नाही मग टाकून द्यायचं का, नाही का. म्हणून त्या उपाधीच्या द्वारा काय करतात, अक्षरोपाधी अक्षरोपाधी. आणि कोणची उत्तम पुरुष नाही का नाशिवंत पदार्थाची तादात्म्य असल्यामुळे अक्षरोपाधी म्हणजे शरीर हे कसं आहे क्षणोक्षणी बदलणार आहे ना. मनुष्य अक्षर पुरुषाची नाही, अक्षर पुरुषाची उपाधी कोणती आहे, अक्षर. अक्षर का म्हणायचं, त्याचे तादात्म्य केलं. नाशिवंत पदार्थाचे काय केलं म्हणून कोणता अक्षर. अविनाश उपाधी आहे ज्याची, अक्षर ज्याला म्हणणार, त्याची उपाधीशी तादात्म्य केलं मग तो अक्षर पुरुष. आणि कोणतीच उपाधी नाही तो उत्तम पुरुष, नाही का. तैसे जाणं नाही बी न उरले जाणं ते. सगळं संपल्यानंतर जो शिल्लक राहतो त्याला उत्तम पुरुष. असं आहे. आणखी भगवंताचं वर्णन काय केलं आम्ही सांगितलं. उत्तम पुरुष शब्दाची करुणे मी 10वीला चोख आत्मतत्व आत्मलाभ म्हणतात. मनुष्य देहाची प्रयोजन जर कशामध्ये आत्मलाभ. आत्मलाभ आणावा लागत असतो की प्रत्येकाच्या पैसा हृदयामध्ये बी करुणे मीच 10वीला चोख आत्मतत्व नाही का. या लब्धवाच्या परंलाभम नान्यते यस्मिन स्थितोन दुःखेन. आत्माविषयी अंधवट साधनाची अंगलट ज्ञानही स्पष्ट चावले. बराच 15व्या अध्यायामध्ये संसाराचं वर्णन करते वेळ परमात्मा पुरुषाचं ज्ञान आहे. म्हणून हे अध्याय निरूपणेचे काही गुरुशिष्याद्वयी स्नेह या 16व्या अध्यायामध्ये आणखी आता काही असं वर्णन करण्यासारखं शिल्लक राहिलेलं. मग आता गप्प बसायचं का, आता हे विषयी कीर जाणत झाले अपार बजावले पार आणि मोक्ष तर सांगा. म्हणलं देवाने काय केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा राहिलेला विषय थोडक्यात सांगितला. मग काय दिला पाहिजे, आजीव देतो माझा दैवी संपत्ती 7व्या अध्यायामध्ये आणि तुमच्या ह्याच्यामध्ये सांगितले नाही का. दैवे नाही महात्मा अनुष्टुमाम तिचं वर्णन का पण थोडक्यात केलं बा. आता दैवी संपत्तीचं वर्णन आजी देतो पोटभरी. तया माझा पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे सुवर्मा तो सर्वज्ञ सीमा भक्ती आहे. देवाच्या ज्ञानाच्या योगाने पुरुषोत्तमाचं आपल्याला लाभ होईल. त्याच्याकरता भक्तीचा सर्वज्ञ आहे तोची सीमा भक्तीची. भक्तीच्या द्वारा तरी कशाची प्राप्ती होते. यत् सांख्ये प्राप्यते स्थानम एकम सांख्यंच योगंच भक्ती. ऐसे त्रैलोक्य नायके बोललेले अध्यायात श्लोक आहे ते तर ज्ञान बहुतेक वाकाने वाणी. असे आणखी त्रैलोक्याचा नायक असणारा भगवान श्रीकृष्ण अध्यायाच्या शेवटी बोलायला ज्ञानाची बहुतेक वाकाने. सर्व इत्यर्थ कशामध्ये आहे, ज्ञानामध्ये. म्हणून परमेश्वराने ज्ञानाचा आणखी तिथे व्याख्यान केलं. बरोबर त्या ज्ञानात किती सामर्थ्य आहे. बरोबर प्रपंचाचा घोट आणखी जे देखताची देख आहे. आपण सूर्य उगवल्यानंतर अंधकार जसा नाहीसा होतो ज्ञानाच्या योगाने सर्व उपाधीचा निराश होतो.
आणि आनंद साम्राज्य पट बांधलं. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची. कोणता आनंद तो? विषयानंद का स्वतः आनंद? आनंद साम्राज्य पाठ बांधीचे जीवा. आनंदाच्या दिवशी अवघ्या चित्तरे डोक्या. ऐसा लाटपणेचा भाव आनंद आईच म्हणे देव. आणि सम्यक ज्ञानाचा राहू. सर्वांमध्ये बलवानाचं जर कोणता असेल तर ज्ञान आहे. लाटेपणाचा उपाव. ज्ञाना इतकं सामर्थ्य कोणत्या साधनामध्ये नाही. सम्यक ज्ञानाचा राहू का. सर्व साधनाचा लाजा जर कोण असेल तर ब्रह्मविद्या, राजविद्या, राजगुह्यम असं जे ज्ञान आत्मजिज्ञासू होते ते कौशल्याने चित्ते. आणि आंधळे त्या ज्ञानातले गोवाळे. जे आत्मजिज्ञासू होते ते कौशल्याने जिज्ञासू होते ते कौशल्याने चित्ते. त्यांना फार आनंद झाला. कोणाला? धृतराष्ट्राला का? मग कोणाला आनंद झाला? अर्जुनाला. ते पहा, कारण तो आत्मजिज्ञासू आहे. तसे आत्मजिज्ञासू होते ते कौशल्याने चित्त. हे ऐकल्यानंतर त्यांना अपार आनंद झाला चित्तामध्ये. आदर त्या ज्ञानात वाढले. आणि भगवंतांनी सांगितलेलं जे ज्ञान आहे त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये गोडी निर्माण झाली. आणि आवडी जेथ पडे तयाचे अवसरी पुढे पुढे देवो लागे एवढे प्रेमाचे. या प्रेमाचा स्वभावच असा आहे. आवडी एकदा निर्माण झाली ती कधी होत नाही. आवडे रूप लाचावले मन आणि ते जिभेनं सोडी. आवड आहे ना मग काय पाहिजे. तर बघा किती लहान लहान पोरं असताना त्यांना तर इतर काय द्या तर ते असं असं करतं बघा. जर चहा दिला त्याच्यात साखरेची काय असते? गोडी असते. ते बोटाचं मध असते ना ते आई त्याच्या तोंडात काय करते खाल्ले. बाई काढायला पाहिजे ते पुन्हा पुन्हा चोपते. कारण त्याच्याविषयी काय आहे? आवड आहे. जी पूर्ण कधी होत नाही तिला आवड म्हणतात. पूर्ण होते तिला इच्छा असं म्हणतात. म्हणून जिज्ञासूच्या पैकी प्रतिती हो राजायची योगक्षेम ज्ञानिके. म्हणून असल्या प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आम्हाला कसं प्राप्त होईल. आणि योगक्षेमविषयी आपण गाथा ज्ञानेश्वरी पाठ केली. आनंदाची गोष्ट आहे पण ती टिकवावी लागते. त्याला योगक्षेम म्हणायचं. काय म्हणायचं? अप्राप्ताची प्राप्ती त्याला काय म्हणतात? योग. आणि प्राप्त झालेली वस्तू टिकवणे. भारताला स्वातंत्र्य मिळालं पण आता काय केलं पाहिजे? टिकवलं पाहिजे नाही तर पुन्हा हल्ला होईल. जाऊ दे आपलं काही राजकारण विषय आहे. टिकवणं फार. तर आमच्या वेळेला होतं भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं ना. तेव्हा एक मुसलमानाचा विद्यार्थी होता. तो काय म्हणतो म्हटलं हो तुम्हाला फार आनंद झाला पाकिस्तान मिळाला तुम्हाला. बरे जिनाचे उपकार आहे तुमच्यावरती. बरे जिनाचा गवार नाही बोले कोय. तेव्हा इतका कसं आहे बोलतो कोणाला पाहिजे. बोले पूरा भारत हमारा होने के बाद में इतना छोटा सा लिया हुआ है. जिना जायचा गवार नाही होय. पूर्ण देश कोणाचा? आमचा. घेतला किती? आणि आपले लोक आपल्या तेवढा अभिमान कुठे आहे. जाऊ दे आपल्या राजकारणाचा काय नाही. आता ते एक 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 दृष्टांत. म्हणून काय झालं पाहिजे याचा क्षेम म्हणतात ना. मिळालेल्या वस्तूचा काय झाला पाहिजे? क्षेम झाला पाहिजे आहे ना. तसा मनुष्य सुद्धा देह काय झालेला आहे आणि त्याचा काय झाला पाहिजे नाही का. काहीतरी क्षेमाला फार महत्व आहे. योगक्षेम म्हणायला काय असे
शरीराला सुद्धा सांभाळावं लागतं ना. ते मामासाहेब होते बा, ते दिंडी, शेडग्यांची दिंडी. एका मित्राने काही नियम केला म्हणा किंवा पायामध्ये चपला घालायच्या. आणि ती पालखीचा सोहळा सातारा जिल्ह्यातून चाललेली, आणि खाली सगळं डांबर आदळत होता, आणि वरून सूर्य. दुपारी 1:30-2ची वेळ, आणि ते परत उड्या मारत चालला दिंडीत. काय करायचं ते मामाने पाहिलं. त्याला सांगितलं, अरे उड्या का मारतो, खालून तापलं ना तव्यासारखा. मला तुला कोणा सांगितलं आगवरून नियम करायला. आहे का? ज्या शरीराच्या द्वारा भगवत प्राप्ती करून घ्यायची, त्या शरीराला सांभाळ. म्हणलं आगोरी म्हणलं जखमा होतील ना पायाला खालून. म्हणलं असा आगोरी उपाय करायचा असतो. मग काय करायचं, जा म्हणाले पैसे घे, चपला काय कर, चालू लागले. मग शरीराला काय तव्यावर धरायचं असतं का, कारण ते साधन आहे. काय मग भगवत प्राप्ती होईपर्यंत किंवा लाभ प्राप्त होईपर्यंत सांभाळ करणं हे आपलं काय कर्तव्य आहे. नाही तर डायबिटीज झाला तरी सुद्धा श्रीखंडच खातो सगळं हात असला तर जरी रोग झाला असला तरी नियंत्रित राहू शकतो. काय राहू शकतो, नियंत्रित. सर्व कामं आपल्याला काय करतो, करू देतात. दृष्टांत सगळ्या ज्ञानाचा काय राजा आहे. आत्मजिज्ञास जे होते ते कौशल्याने चित्ते, आदरे ज्ञानात म्हणजे आत्मजिज्ञास आहे. असा हा ज्ञानाचा विषय कोणाचा असतो, साधकाचा. विषय पामाराचा काय असेल, विषय पामार सत्यनारायणाची कथा असली, कथेच बसतात का, कथा संपली का, आरती झाली का, आम्हाला तर प्रसादा करता येईल. मग तो त्यांचा काय नसतो, विषय नसतो. आवडे जे तपडे त्याची पुढे पुढे आवडे प्रेम आहे. आवड हे कधी पूर्ण होऊ शकत नाही. भगवा आवडची जीवा माझी जीवेची आवडी. आता ज्ञानाला काही कमी आहे का तिथे? ज्ञानेश्वर महाराज इतकं ज्ञान आहे का कोणाला? सागर कमी पडतो, ज्ञान सागरा सख्या पाहिजे. हा समुद्र सुद्धा कमी पडेल असं अगाध ज्ञान कोणाच्या ठिकाणी ज्ञानेश्वर. पण आवड किती आहे, नाही का पांडुरंगी आणि गोविंदाचे एक 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 सम्यक ज्ञान कैसे वय स्वाधीन आणि झाल्यावर यत्न. मग ते ज्ञान आम्हाला कसे प्राप्त होईल, झालं तर ते आणि टिकेल कसं. जे उपजवलेलं आहे, जे उपजले आहे वांड्यापाशी, आणि ते ज्ञानीविरुद्ध काय आहे ते सांगावे, ते जाणावे. जे उपजवलेलं आहे ज्ञानाच्या विषयी प्राप्त करून घेण्याविषयी, परमेश्वराच्या विषयी आवड उत्पन्न व्हावं ही भाग्य असेल. वेळ नाही का, वेळेचा उपयोग करता येत नाही. वेळेचा काय काय त्याला आवड असावी लागेल. काय असावे, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंता परस्पर, नाही का कथयंतच ना. एका एकटे असलं तर दुष्यंतीचं जाण तया विरू तयाची वाट वादी करू, आणि ज्ञानही तो विचारू सर्व भावे. म्हणून जाण तया विरू, जाणणारे जे लोक होते तयाची वाट वाहती करू, ते आम्ही आपलं प्राप्त करून घेऊ. ज्ञानासहित विचारू सर्व भावे, सर्व भावाने ज्ञानाचा आम्ही विचार करू. ज्ञान जिज्ञासूची समजते, भाव जो धरला चित्ती, आणि तो पूर्वावया लक्ष्मीपदी बोली. अर्जुनाने मनामध्ये इच्छा केलेली आहे, तो आत्मलाभ आम्हाला काय व्हावा, प्राप्त व्हावा. आहे काय ज्ञान जिज्ञासू तुम्ही समजतो, भाव जो धरला असे चित्ती.
तेव्हा ज्ञानाचे उपासक असल्यामुळे नाही का, साधक दशा असल्यामुळे दरिद्रा जो चित्ती पूर्वावया लक्ष्मीपती बोलले, तेव्हा आणखी साधकाची आवड ज्ञानाच्या ठिकाणी असल्यामुळे ते परमात्मा ज्ञान काय करणार आहे, देणार. पूर्वावया असं म्हटलेलं आहे. लक्ष्मीपती बोली सांगणारे कोण आहे? भगवान. जिज्ञासूला पाठ सांगणार काय? रंगनाथ भारत गुरुजी होते. त्यांच्याकडे येणारे धनिक लोक, जिज्ञासू लोक, मग धनिक लोक असले ना, मग त्यांना म्हणायचे काय पाठात तुमचा काय फारसा प्रवास होऊ शकतो. मग ते काय करायचे, धनिक लोकाला तिथंच बसा म्हणायचे. काय मग खोलीमध्ये भेटतो तुम्हाला. आणि साधक असला तर म्हणा इकडे इकडे समोर पाहिजे, कारण पाठाचा इच्छुक कोण आहे, काय काय. आणि उत्सवा करतात देणगी देणारा अधिकारी कोण आहे? साधा काय करायचा, मग कोण आहे? धनिक. मग सप्ताह करायचा असेल तर धनिकाला सांगायचा इकडे पैसे, आणि पाठ सांगायचं असेल तर धनिकाला सांगा तिथंच बसा. पाठ साधकाला म्हणायचं, जो ज्याचा विषय असतो त्याप्रमाणे. ज्ञानजिज्ञासू लक्ष्मीपती सांगायचे काय, नाही तर हे राहिलं. पूर्वावया लक्ष्मीपती बोलीजे, ती इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान सांगणार आहे. ज्ञानाशी जन्म जोडे, आपली विश्रांती बरी वाढे, आणि ते संपत्तीचे पवाडे सांगेल दे. ज्ञानाची सुजन्म जोडे, आपली विश्रांती बरी वाढे, असं ज्ञान प्राप्त होण्याचा लाभ आपल्याला जन्म समजलेला आहे. हा आणखी योग श्रीगुरूच्यामुळे प्राप्त होत असल्यामुळे, आणि आपली विश्रांती बरी वाढे, नाही का. विश्रांतीचा ठाव नाही संताची हा, जाशी तरी जाई आणि होईल विसावा. धगधग त्या अग्नीमध्ये कुठे विश्रांती होत असते, काट्याच्या याच्यावर झोपला सुखाने झोप येईल हे म्हणणं जसं आणखी हे आहे. विश्रांती कुठे प्राप्त होत असते, ते संत आहे. ऐकजे तपाच्या विसावे साधू कसा, तिथे वाणीला काय मिळते? विश्रांती म्हणजे झाले समाधान, तुमचे पायी विसावले तिथे समाधान. बऱ्याच ठिकाणी समाधानाची इच्छा करणं म्हणजे काय आहे का नाही? येड्या बाबलीच्या झाडाला आंब्याची इच्छा करणं. संपत्ती पवाडे सांगेल दैवी, आणि जय अज्ञानाचे निकामाकारे, जे रागद्वेषाचे देतोरे, ते आसुरीचे घोरे करी करू. त्याचप्रमाणे अज्ञानाचे कामाकारे दोन संपत्तीचं वर्णन केलं. अभयम सत्ता संशुद्धी कोणती हो? दैवी संपत्ती. धर्म काय आपली आसुरी संपत्ती, दंभ धर्म विमानाच्या अज्ञानाच्या अभिजातस्य पार्थ संपत्ती. एक आहे नरकाला नेणारे, दुसरी कुठं आहे आत्मजिज्ञासेपर्यंत प्राप्त करणे आहे. राग असहज इष्ट अनिष्ट करणे, दोघेची कौतुकवाने त्या नवमाध्यायी उपाळणे केली होती. इष्ट आणि अनिष्ट, इष्ट दैवी संपत्ती, अनिष्ट असुरी संपत्ती सांगण्याका वजानंती मा मुढा मानुषीम तनुमाशिरम परमभाव मजानंत मम बोधभाई. तिथे आणखी सांगितले बा कोणते, पण तिथे थोडक्यामध्ये भगवान सांगून गेले. तो सावमा घ्याव्या उभा तर ओढवला, आणि तिथे ज्ञान सांगायचं असल्यामुळे ही संपत्ती बाजूला ठेवली. आणि त्या प्रसंगी आता देवनिर्भय आता निवांत झालेला. मग आता भरपूर दैवी संपत्तीचं आणि आसुरी संपत्तीचं काय करू, आधी देतो
आणि पुरे म्हणाल आता भाकरीन भात वाढायचाच नाही, सारा श्रीखंडच वाढायचा भाग भाकायचं काय करायचं. म्हणून साहो नाही तया प्रसंगी आता देव निरोपेल. म्हणून आता दैवी संपत्तीचं वर्णन परमात्मा करणार आहे. त्या निरूपणाची नावे. कोणता अध्याय? अध्याय पद 16. आणि लावणी पाहता जाणावे मागे. अशा प्रकारे आता या अध्यायामध्ये मागचा सगळा विषय आम्ही तुम्हाला सांगणार आहे. परी ते असो. आता प्रस्तुती ज्ञानाची हिताची पार्था संपत्ती याची नव्हे. परी ते असो. आता ज्ञानाची हिताची. ज्ञानाला हित कोण आणि हित कोण? आसुरी संपत्ती ही ज्ञानाला उत्पन्न होऊ देत आणि दैवी संपत्ती उत्पन्न झालेल्या झाडाला काय करते? वाढवते. असल्या प्रकारची संपत्ती याची दोन्ही मोक्ष मार्गाची बिंबळावी मोहरात्राची धर्मदेवी आणि ते आधीच दैवी संपत्ती आहे का? मुमुक्ष मार्गाची बोळावी मोहरात्रीची. मुमुक्ष लोक जे आहे आणखी संपत्तीची इच्छा करतात. मोहरात्रीची धर्मदेवी विद्येमध्ये पडलेला आपण आहो ना, नाही का? अंधारामध्ये अविद्यारूपी रात्री दिसून आहे. आपण ज्ञानात आहो अज्ञानात आहो आहे काय? कोणत्या अविद्येचा? अविद्येची आहे आणि विश्वस्वप्नाचा आहे. तेव्हा दिवशी मोहरात्रीची धर्मदेवी. अशा या रात्रीमध्ये काही वस्तू आणायची असली तर दिवा घेऊन जावं लागतो का नाही? त्याला धर्मदेवी म्हणतात. तसं या मोहरात्री रात्रीतून काढण्याकरता दैवी संपत्ती दिव्याप्रमाणे आहे. कशाप्रमाणे? दिव्याप्रमाणे आहे धर्मदेवी. आणि आधीच दैवी संपत्ती आहे का? अगोदर कोणती संपत्ती आहे का? दैवी संपत्ती अगोदर. आणि नंतर कोणती सांगू? शहाणा मनुष्य असतो ना, अगोदर आपला भातच खात बसतो. कोणतं काय तर जे साधा भात आणि मसाले भात आणि गोड भात आणि बासुंदी तशीच टाकून देतो. आणि पोट भरल्यानंतर अरे घे की बासुंदी म्हणलं, पोट भरलं की भाताने. अगोदर मुख्य पदार्थ. शहाणा मनुष्य कोणत्यावर ताव मारतो ते उगा नावनी तर असते. थोडा भात थोडा मग एक लाडू झाला की दुसरा झाला की असं भरपूर तुम्हाला दैवी संपत्तीचं वर्णन करून काय करू. एकादे भोगी बहुत पार्थ एकी. आणि संपत्ती लोकी. संपत्ती म्हणजे एकादे भोगी नाही का? एखादा काही सहकारी करतात ना. आपण जेवायला बसलेला मुख्य पदार्थ जरी श्रीखंड असला तरी केवळ श्रीखंड खातो. कसं एकाचा उपयोग आहे? थोडं लोणचं असते, काही चटणी असते, कोशिंबीर असते. हे त्याला सहकार्य आहे. काय आहे? श्रीखंडाला काय लिंबू असते. हे मोठ्याच्या जेवणातलं सांगितलं. वारकरी बनवडे समोर पिठलं आणि पाठीमागे भाकरी आणणाऱ्या करवती भजन. पांडुरंग वैद्य वारणारी करायचे. कोणतं भजन? इकडून इकडे दुसरीकडे हात जाण्याचं काय नव्हतं. त्याप्रमाणे संपत्तीची लोकी. संपत्ती म्हणजे खरी संपत्ती नाही का? गुण हेच माणसाची काय संपत्ती आहे. ज्याचं ज्ञान आहे बरं का, तो कधी उपवासी मरत. तर ज्ञानामध्ये काय तर एखादा साधा भागवत सांगणारा मोडका तोडका का असे ना, रामायण सांगणारा असता तोही सुद्धा उपाशी राहू शकत. कारण आश्रय कोणाचा केला आहे? रामाचा, कृष्णाचा. परमात्मा त्याच्या इच्छा पूर्ण. कधी भिकाऱ्याला सत्करून वाढणारी बाई रामायण करायला घरी पकवानाचं जेवण दिलं असते. कारण ते गुणच त्याच्यामध्ये आहे. काय आहे म्हणून ते म्हणजे सुखसंपत्ती संभवी
दैव गुण एकोपजीवी आणि म्हणून दैवी संपत्ती, म्हणून ती सर्व गुणांनी युक्त असल्यामुळे लाभ प्राप्त करून देणारी असल्यामुळे त्याला कोणती संपत्ती म्हणायचं? तर दैवी संपत्तीचे सगळे गुण अभयम सत्व संशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, दानम दमश्च प्रज्ञश्च, स्वाध्याय. आणखी पुण्याचा विचार केला, त्याचा विचार कधी करू?